भ्रष्टाचाराचा आरोप, निषेध आंदोलन, मीरा भाईंदर उड्डाण पुलावर रणकंदन, वाहतूक कोंडी आणि अपघातांना आमंत्रण, मीरा भाईंदर डबल डेकर पुलाची रचना वादात, काँग्रेस, मनसे, शिवसेनेचा हल्लाबोल, मीरा भाईंदर उड्डाण पुलावर भ्रष्टाचाराचे आरोप, दिलासा देणारा प्रकल्प ठरला डोकेदुखी, MMRDAच्या नियोजनावर गंभीर प्रश्न। मीरा भाईंदर परिसरात मेट्रो लाईन 9 अंतर्गत उभारण्यात आलेल्या डबल डेकर उड्डाण पुलावर 4 लेन अचानक 2 लेन मध्ये विलीन होत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण मुंबई महानगर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। हा उड्डाण पूल वाहतूक सुलभ करण्यासाठी उभारण्यात आला असताना प्रत्यक्षात मात्र तोच प्रकल्प आता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी गंभीर धोका ठरत असल्याचा आरोप होतोय। पुलावरून जाताना वरच्या टप्प्यावर 4 लेन असताना खाली उतरताच रस्ता थेट 2 लेन मध्ये येतो। त्यामुळे वेगात येणाऱ्या वाहनांसाठी अचानक लेन कमी होणे हे अपघातांना आमंत्रण देणारे असल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिक आणि वाहतूक तज्ञांकडून व्यक्त होत आहे। या प्रकरणावरून विरोधी पक्षांनी राज्य सरकार आणि MMRDA वर जोरदार हल्लाबोल केलाय। काँग्रेसने या पुलाच्या रचनेला जीवघेणा अभियांत्रिकी चमत्कार असे संबोधत नियोजनातील गंभीर अपयशावर बोट ठेवलंय। मनसेने या प्रकरणात थेट भ्रष्टाचाराचा आरोप करत संबंधित अभियंत्यांना प्रातिनिधिक पुरस्कार देत आंदोलन केले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट नेते आदित्य ठाकरे यांनीही या रचनेवर तीव्र नाराजी व्यक्त करत इतक्या महत्त्वाच्या प्रकल्पात साधा आणि सुरक्षित लेन ट्रान्झिशन का करण्यात आला नाही असा सवाल उपस्थित केलाय। या आरोपांनंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात MMRDA ने खुलासा करत सांगितलंय की पुलावरील 4 लेन अचानक कमी करण्यात आलेल्या नसून हा बदल नियोजनानुसार करण्यात आलाय। सध्या 2 लेन भाईंदर पूर्वेकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी सुरू असून उर्वरित 2 लेन भविष्यात पश्चिम रेल्वे मार्ग ओलांडून भाईंदर पश्चिमेकडे जोडण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे। विकास आराखड्यातील मर्यादा आणि उपलब्ध जागेच्या अडचणींमुळे सध्या तात्पुरत्या स्वरूपात 1+1 लेनचा टप्पा ठेवण्यात आला असल्याचा दावा MMRDA ने केलाय। तसेच अचानक लेन कमी होणाऱ्या भागात अपघात टाळण्यासाठी रंबल स्ट्रिप्स, डिलिनेटर्स, रिफ्लेक्टिव्ह टॅग्स, दिशादर्शक फलक आणि अँटी क्रॅश बॅरियर्स बसवण्यात आल्याचंही प्राधिकरणाकडून सांगण्यात आलंय। मात्र प्रत्यक्ष परिस्थितीत 4 लेनवरून 2 लेनवर येताना वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार असून भविष्यात या ठिकाणी वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण वाढण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। सध्या सुरू असलेल्या टप्प्यात हा उड्डाण पूल मीरा भाईंदर मधील अत्यंत वर्दळीच्या चौकातील वाहतूक कमी करण्यासाठी बांधण्यात आला असला तरी नियोजनातील त्रुटी आणि अपूर्ण जोड रस्त्यांमुळे हा प्रकल्प जनतेसाठी दिलासादायक ठरण्याऐवजी वादग्रस्त ठरत असल्याचे चित्र आहे। भविष्यात पश्चिमेकडे जाणारी जोडणी पूर्ण झाल्यानंतरच या पुलाचा खरा उपयोग होईल असा MMRDAचा दावा असला तरी तोपर्यंत नागरिकांना धोकादायक आणि विस्कळीत वाहतूक व्यवस्थेचा सामना करावा लागणार हे वास्तव नाकारता येणार नाही। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।